तिथं महत्वाची अशी खलबत चालत होती. महाराजांनी त्या पठाणाच्या प्रमुखाला बोलवलं आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. रोखून पहा, त्याला त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. वेगवेगळे प्रश्न फिरवून 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 प्रश्न विचारले आणि त्याला बोलतं केलं आणि त्याच्याकडून सगळं काढून घेतलं. कुठंच त्यामध्ये काही लेखविणा किंवा गडबड काय विसंगती महाराजांना दिसली नाही. आणि मग महाराजांनी त्या 700 जणांच्या तुकडीला आपल्या लष्करामध्ये सामील करून घेतलं आणि खंडो बल्लाळ आत्रे याला त्या 700 जणांच्या तुकडीवर प्रमुख म्हणून नेमलं. दोन धर्मीयांचा समन्वय करण्याची महाराजांची ही आगळी अशी टॅक्ट होती, आगळी अशी चाल होती की त्याच्यावर खंडो बल्लाळ आत्रेचं नियंत्रण असावं. त्यांनाही मनाप्रमाणे काही करता येऊ नये. त्यांनी फक्त निष्ठा आणि पराक्रम याचं दर्शन घ्यावं, हा त्यामागचा